नमस्कार, मी प्रियंकाच मराठी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप स्वागत। उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला किचन मध्ये अजिबात जास्त वेळ थांबावंसं वाटत नाही। मग अशा वेळी वाटतं की कमी साहित्यात कमी वेळात साधा, सोपा, रुचकर आणि तितका स्वादिष्ट पदार्थ बनवावा। तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी। तर आज मी वरणफळं ही माझ्या लहानपणापासून ते आतापर्यंत आवडणारी रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे रात्रीच्या जेवणामध्ये तुम्ही लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांसाठी हा एकच पदार्थ बनवू शकता। या वरणफळाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखलं जातं। याला चकोल्या म्हणतात, डाळ ढोकळी म्हणतात, डाळ फळं सुद्धा म्हणतात आणि बनवण्याची पद्धत थोडीफार वेगळी आहे। पण मी बनवलेल्या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी खूप सोपी आहे आणि हा पदार्थ खायला खूप स्वादिष्ट आणि रुचकर आहे। आजचा हा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग पटकन हे वरणफळं कसे बनवायचे ते बघूया। यासाठी इथे मी एक मोठी वाटी तूर डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे। त्यानंतर इथे 3 हिरवी मिरची उभी चिरून घेतलेली आहे आणि 9 ते 10 लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत। फक्त इतकं लागणार आहे। त्यानंतर गॅसवर कढई ठेवली। कढई गरम झाली, त्यामध्ये तेल घालून घेऊया। तेल 2 माप तेल घातलेलं आहे। त्यानंतर तेल तापल्यानंतर जिरं मोहरी घालायचं आहे। त्याचबरोबर हिरवी मिरची आणि लसूण सुद्धा तेलात आपल्याला छान रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लसूण आणि हिरवी मिरची परतून झाल्यानंतर चिमूटभर हळद घालायची आहे। आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तुम्ही बनवलेली फळं यामध्ये व्यवस्थित शिजली जावीत इतकं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर इथे मी एक मोठा तांब्या यामध्ये पाणी घातलेलं आहे। आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे, कारण या पाण्यामध्ये आपण ही फळं शिजवून घेणार आहोत। त्यामुळे त्या फळाला सुद्धा मीठ व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे। आता या ठिकाणी मी एक मोठी पातळ चपाती लाटून घेतलेली आहे। पातळ लाटून घ्यायची आहे, खूप जास्त पातळ नाही। अगदी आपण रेग्युलर ज्या पद्धतीची चपाती बनवतो अगदी ही तशी चपाती मी इथे बनवलेली आहे। आणि इथे माझ्याकडे 2 प्रकारचे कटर आहेत। मी सर्कलमध्ये ही फळं बनवणार होती, पण माझ्या मुलाला स्टारवाले सुद्धा फळं पाहिजेत, त्यामुळे तो स्टारचा सुद्धा इथे मी कटर घेतलेला आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला हे गोलाकार आकारामध्ये या कटरच्या साहाय्याने ही फळं कट करून घ्यायची आहेत। तुम्हाला जर यापेक्षा मोठा आकार हवा असेल तर तुम्ही एखादी वाटी किंवा ग्लास छोटा असेल तर त्याचा सुद्धा इथे उपयोग करू शकता। तर अशा पद्धतीने मी इथे ही फळं गोलाकार आकारात कट करून घेतलेली आहेत। आता हे एक्स्ट्राचं पीठ आपण काढून घेऊया आणि पाण्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला ही फळं त्यामध्ये घालायची आहेत। कढईवरचं झाकण उघडून बघूया। इथे पाण्याला अगदी छान अशी उकळी आलेली आहे। अशा पद्धतीची उकळी आल्यानंतरच यामध्ये ही फळं घालायची आहेत। जर पाणी कोमट असेल आणि तुम्ही यामध्ये ही जर फळं घातली तर ही थंड पाण्यामध्ये भिजल्यासारखी लागतात। त्यामुळे पाण्याला खळखळून उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला फळं घालायची आहेत। चवीपुरतं मीठसुद्धा यामध्ये घातलेलं आहे। आता बाकीच्या एका चपातीपासून मी इथे स्टार शेपमध्ये ही फळं कट करून घेतलेली आहेत। मुलांना गोलाकार आकार नको होता, त्यामुळे त्यांच्यासाठी खास फरमाईशवरती ही स्टार शेपची मी फळं कट करून घेतलेली आहेत। ती सुद्धा आता आपण यामध्ये टाकून घेऊया आणि आपल्याला फळं या पाण्यामध्ये टाकल्यानंतर या फोडणीमध्ये टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मोठी ठेवायची आहे। मीडियम किंवा लो करायची नाही, कारण ही आपण पातळ चपाती लाटून यापासून ही फळं बनवलेली आहेत आणि ती शिजण्यासाठी खूप जास्त वेळ लागत नाही। त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मोठी ठेवायची आहे आणि 5 ते 7 मिनिटांमध्ये ही फळं हाय फ्लेमवरती छान शिजतात। खूप जास्त पातळ चपाती बनवून फळं बनवली तर ती शिजण्यासाठी फक्त 2 ते 3 मिनिटं लागतात। त्यापेक्षा जास्त वेळ तुम्हाला अजिबात लागणार नाही। तर अशा पद्धतीने चमचावरती घेऊन आपल्याला चेक करायचं आहे। तर हे परफेक्ट असे शिजलेले आहेत आणि त्यानंतर यामध्ये आपण जी तूर डाळ शिजवून ठेवलेली होती व्यवस्थित फेटून घ्यायची आहे आणि ती गरम गरम असतानाच त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद सुद्धा घालायची आहे।
डाळ शिजवल्यानंतर आपण त्यामध्ये अजिबात मीठ घातलेलं नाही. या पाण्यामध्येच आपण सुरुवातीला मीठ घातलेलं आहे. त्यामुळे मिठाचं प्रमाण घालत असताना लक्ष ठेवायचं आहे, नाहीतर डाळीमध्ये थोडंसं मीठ, परत या पाण्यामध्ये मीठ, त्यामुळे हे खारट होऊ शकतं. बाकीची सर्व डाळ आता आपण यामध्ये परत घालून घेऊया. तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. जर तुम्हाला हे खूप दाटसर वाटलं तर यामध्ये तुम्ही अगदी कडकडीत उकळलेलं पाणीसुद्धा घालू शकता. तुम्ही इथे बघू शकता, हे खूप जास्त दाटसर नाही किंवा खूप जास्त पातळ नाही. आमच्या लहानपणापासून अशा पद्धतीची आम्ही वरणफळं खूप जास्त प्रमाणात खाल्ली आहेत आणि अशा प्रकारची गरम गरम वरणफळं आणि त्यावरती साजूक तूप असेल तर ही वरणफळं खायला खूप स्वादिष्ट लागतात. आणि कधीतरी मुलांसाठी साधं सोपं जेवण अशा प्रकारे बनवलं तर त्यांनासुद्धा आवडेल. आणि आपल्या लहानपणीच्या काही रेसिपी ज्या आहेत, जे पदार्थ आहेत, मुलांना कधीतरी बनवून दिल्यानंतर त्याची ओळख होते, त्याची चव, त्या सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवायला मिळतात. एक पदार्थ त्यांना माहिती होतो. त्यामुळे अशा पद्धतीच्या रेसिपी अधूनमधून मुलांसाठी नक्कीच बनवत जा. तर आजची ही वरणफळं रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून